आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा. या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कर्जत जामखेड मतदारसंघातील गायकरवाडी या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर गावातील काय समस्या आहेत, अडचणी काय आहेत. आता निवडणुकीचे अंतिम चरण सुरू झालेलं आहे. राज्यातील आणि देशातील सर्वात लक्षवेधी निवडणूक नगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात आहेत. आपण पाहूया काही मतदार बी आहेत, त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आपण त्या ठिकाणी बोलूया. बोल थोडं काय वाटलं? अरे नुसतं बोल की थोडं काय आपल्याला ते ही जुळतच नाही ते मग आपण परिस्थिती बरी आहे सध्या. कोणाची चांगली कोणाची वाईट सारखीच सारखीच आहे. तुल्य बळ हा म्हणजे कोणालाही निवडणूक सोपी नाही. सोपी नाही. शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याचं फारच अवघड आहे. पाणी नाही, लय अवघड आहे. दिवस बेकारी, कांद्याला बाजार नाही, पाणी कांद्याला बाजार नाही, बरं आणि पाणी तर नाहीच दुधाला नाही, बाजार नाही. दुधाला बाजार नाही. दुधाची काय परिस्थिती, सरकार काय धोरण घेत नाही. काय नाही अजिबात काही नाही. पण आपण पाहिले की आपल्याला दर 3 महिन्याला 2000 रुपये बँकेत सरकार देत होते. देते पण ते आपलंच घेऊन देते आपल्याला. जीएसटीचा पैसा कशाला? जीएसटी हां साधं भाजीपाला घेऊन गेलं तर त्याला जीएसटी लावतात. जीएसटी बंद करायला पाहिजे. जीएसटी बंद करायला पाहिजे. हां त्याच्याशिवाय काही घेऊ नका. हा. बाबा काय परिस्थिती शेतकऱ्यांची काय वाटतं पुढे? शेतकऱ्यांची काय परिस्थिती आज ऐकायला ना? बरं दोन्ही बी मला येतं ऐकू. बरं काय बरं आपण या बाबांशी बोलूया. सांगा की काय परिस्थिती कांद्याची काय? आता तर बोलत होते तुम्ही. हा बोला की दुधाची काय परिस्थिती सांगा. त्यांना सांगितलं मी अहो तुम्ही सांगा ना. पण काय वाटतं आता शेतकऱ्याची काय परिस्थिती? शेतकऱ्याची परवायची परिस्थिती. बर काय कोणत्या शेतमालाला भाव नाही, काहीच नाही. बर गुरांची चाऱ्याची सोय नाही अजून. पाण्याची काय परिस्थिती? पाणीच नाही. आता इलेक्शन आहे देते, पुन्हा इलेक्शन संपलं कोण द्या नको. आता सध्या पाणी कसं येते गावात? पाणीच नाही. टँकर वगैरे येते का? हा टँकर येतो का? कोणाचा आहे काय गव्हर्नमेंटचं आहे का काय? नाही काय कागद नसतो काय नाही. कशाची? बोल ना. काय वाटतं आता निवडणूक आहे, निलेश लंके आहेत, सुजय विखे पाटील आहेत, काय राहील कोण उमेदवार? काय सांगत नाही. बरं तुल्यबळ उमेदवार आहे का कोणी? नाही दोन्ही बी योग्य नाहीत. योग्य नाही. बरं काय त्यांनी बघायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. काय लक्ष द्यायला पाहिजे? काय अपेक्षा? हो आता उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई घेतली, गुरांची चाऱ्यांची सोय करायला पाहिजे. दोघांमध्ये फाईट आहे का? कसं राहील? काय वाटतं केंद्र सरकारच्या धोरणाविषयी? नाही. बाबा तुम्हाला काय बोलता येईल का? काय वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर? काय वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय वाटतं? शेतकऱ्यांच्या त्यांना ऐकू येत ऐकायला येत नाही. पाणी नाही आम्हाला, ते पाणी नाही, सांडायला पाणी नाही. बरं मग पाण्याचं कसं चाललं आहे? आता सध्या येतंय टँकर कधीतरी 2-4 दिवसाला. कोणाचं टँकर आहे का? ठीक आहे पाटला. बरं काय परिस्थिती आता लोकसभेची निवडणूक लागली, विखे पाटील आहेत, लंके आहेत, आता काय कोणाचा जोर वाटतो? आता मी समजा विखे पाटलाचा असलो तर मला वाटतं हे त्यांचाच जोर. बरोबर. आणि ती समजा राष्ट्रवादीची असली तर ती म्हणते
राष्ट्रवादीचं. तुम्ही कोणते का असा ना काय वाटतं कोणाचा जोर राहील आता काय आज सांगता येत नाही. तरी बी तुमच्या मनाने आता तसं पाहायला गेल्यावर भाजीपोळीने ते काय म्हणजे आपल्याला मालाला बाजार नाही दिला कुठं काय आता बदल होत चाललाय ना. हा हा आता अजून 2 दिवसांनी काय होईल वेगळी परिस्थिती वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हा होती. काय आल्यावर निर्माण होईल का तसं काय नाही आधीच 2 दिवस फरक पडत चालतो ना. बरोबर विचार करते लोक सगळे काय करायचं. कशाने फरक पडतो लक्ष्मी दर्शन झालं नाही लक्ष्मी दर्शन तर काय संबंधच नाही काय लक्ष्मी दर्शन आणि घेतलं नाहीत आमच्या इथे कोणी. पण एकूण सारखं भाजपविषयी ग्रामीण भागामध्ये नाराजी वाटते हा शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे शेतकऱ्याला नाही नाराज आहे. बरं कुठं ते किती शिकलं तरी मुलाला नोकरीची व्यवस्था पाहिजे हा ना पाहिजे सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही नाही बघतच मला ते एवढं राम मंदिर वगैरे बांधलंय आता मस्त ते राम मंदिर बांधलंय कुठं काय असं तसं असं म्हणतात. आता काय म्हणायचं भाजप सरकारने चांगलं धान्य वाटत वर्ष झालं फुकाट सगळं असं म्हणते. शेतकऱ्यांना बी पैसे येते आणि शेतकऱ्याला मोदीचं पैसे पुन्हा डोलाचं पैसे आमच्यासारख्याला काहीच नाही ना आम्ही फार मोकळं आहे. बरोबर तुम्हाला काय येत नाही नाही अनुदान अनुदान नाही डोल नाही तुम्हाला सांगतो घरकुल नाही काहीच नाही. आणि मला तर काय मुलगा नाही काय नाही नुसत्या मुलीची ती बरं. मुलींचे लग्न झाले हा मुलीची चांगली पण आमची लई तारमळ होती ना. बरं आम्हाला डोल नसल्यामुळे पुन्हा कामाला जाता येत नाही. बरोबर काम आमच्याकडे दुष्काळी कामं नसते तसं ते कामच नाही. पाण्याची काय परिस्थिती गावात पाणी तर नाहीच बरं पण सध्या शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे. बरं काय नाही शेतकऱ्याला आता आता काय पाणी नाही बाजार नाही भाव नाही कशाला काही शेतकरी संकटात आहे. शेतकरी संकट. सरकार काय लक्ष देत नाही सरकार केव्हा गेलेली येतात का इकडे परत एक परत निवडून दिली म्हणजे परत येतच नाही. बरोबर आता ही लढत आहे विखे पाटील लंके पाटील काय वाटतं कसं राहील काय नाही आम्हाला नाही पाटील नसेल हा कशामुळे काय कामं चांगले त्यांची विखे पाटलांनी काम विखे पाटलाची कामं चांगली ते नक्कीच जरा जोर जास्त आहे. पाण्याची समस्या सध्या निर्माण झाली हा पाणी तर नाही पाणी येते पाणी आता टँकर घरोघरी दिली टाकी केलेलं आहे, टाकी केलेलं आहे. कोणाच टँकर सध्या विखे पाटलाचं रोहिदादाचं नाही त्याच एक दिवस आलो होता परत नाही आला. शेतकरी मारायचं कापायचं काहीच नाही शेतकरी काय नाही त्यांच्याकडे डायरेक्ट गिरी बनायची आपण काय आहे? आम्हाला पोरणं स्वार डोल नाही सोड नाही चांगलं शरीर म्हणतात डोल दुनिया फला नाही दिसता नाही तुमचं दारिद्र्य कार्ड काय आम्हाला कोण देतंय ओळखीतच नाही फक्त मतदाना दिवशी यायचं आणि बोला आणि कसं करायचं आणि ह्याला मत द्या बरोबर काय नाही आम्ही डायरेक्ट बँकेला मत देणार बरं कशामुळे काय करा आम्हाला कुणी जपत नाही आतापर्यंत कुणी डोले का सोरे कोणा काय केलं आम्हाला आमच्यात कुणी काय केलं विखे साहेबांनी काम नाही केलं कुणी नाही कोणी माझा आठवण कोणी काम नाही केलं नाही ना काय मला काय दिले मला माझ्यासाठी काय दिलं सांगून द्या हा तुमचं वैयक्तिक काय फायदा तुम्हाला ती मला मुलं नाही तर हे येतात का पोरगा नाही 3 मला. महिन्याला 2000 रुपये हा नाही नाही काहीच नाही काय मी सांगतो ना काहीच नाही मला म्हणे कसं काय तुमचं खातं नाही बँकेत बँकेत खात आहे पण ते आम्हाला नाही भेटत आमच्या मिळत नाही दोन चार जणांना तुम्हाला नाही येत का नाही पैसे? नाही कशामुळे काय काय झाले कोण नाही. पहिले येत होते का पहिले येत होते परत बंद झाले ती परत येणार तुम्हाला येतात का पैसे आपली जमीन नावाच नाही मग कोणाच्या नावावर जमीन तुम्हाला काहीच येत नाही मग चल बोलाय दोन पटकन वगैरे काय चला आम्हाला ही दोन नाही, सून नाही, काय नाही. रानात चालली 2 मिनिटं आपण त्यांच्याशी भेटू. त्याला भेटते सर चला राम राम त्याला भेटत कोणीकडे निघाली मी आता घरी चाललो मला ओळखलं का रान बैल कुठे नेली इथं सोसायटीत नेलती का चारून आणली गाडीवर हिंडून लिंबाचा पाला आधी सध्या काय चाऱ्याची परिस्थिती आहे? आता सध्या बरे कस्तान कुस्तान आहे बरं बरं पाण्याची काय पाणी भरपूर आहे पाणी आहे का बरं आहे का हा आपल्या एरियाला पाणी आहे ना तुमच्या विहिरीला आहे? गावात त्यांच्या इथे. गावात आहे. बरं, काय वाटतं काय परिस्थिती काय राहील जोर कोणाचा आहे? आता ती नाही मला सांगू शकते बरं बरं. नंतर काय असं बरं, काय आहे का पण टक्कर आहे का दोघांची पण लई टक्कर आहे ना लई टक्कर आहे चालेल. येऊ का मी हॅलो कामाला कल्याणना विहिरीवर कल्याणना जलता काढ राहशील आणलं का काय करावं लागतं विहिरीवर काम हो वाळू टाकायचं तुम्ही पाणी जमीन पोचते त्यामुळे विहिरीवर आता सध्या विहिरीची कामं चालू आहे का?
बरं काय परिस्थिती शेतकऱ्यांची सध्या? काय अवघड आहे काय पाणी नाही. नाही प्यायला होय. आंघोळीला सुद्धा पाणी नाही बरेच चालले माझं आंघोळ पिली का तसंच चालतं. त्याचं आंघोळ करावं लागते पण तसं पण. बरं काय आता नगर दक्षिणची निवडणूक लागली, विखे पाटील आहेत, लंके पाटील आहेत, कोण जोरात काय आहे? दोन्ही समान आहेत आपल्याला. समान आहे ते. बरं पण फाईट आहे का दोघात? आता काय आपल्याला नाही तर सांगता आपण रोज कामात जातो बाहेर इकडे बघतच नाही. मतदानाला करायचं पण मतदान करायचं 100%. मतदानाचा हक्क बाजवायचा. मतदान दोघाला बी द्यायचं. ओके. अरे बाद होईल ना. बायकोने तिकडे द्यायचं आणि आपण नवऱ्याला द्यायचं. अरे का मग दोघात पक्ष केला. हा मग आता नाराज करत नाही ना. ओके ओके चालतं. चला हे पण वेगवेगळे मतदान करणार आहे. नाही त्यांच्या घरात जमत नाही जेवायला. तर आता नगर दक्षिणची निवडणूक आहे, काय वाटतं आता? विखे आहेत, लंके आहेत. विखे येईल ना विखेची काम आहे वार्डामध्ये प्रत्येक भागामध्ये काम आहे. आमच्या इथं मागितलं की सगळ्या रोड आपल्या मारुती मंदिरापाशी एक मोठा वाट्याचं काम केलं. पुन्हा अजून सभामंडप मागितला की त्यांनी 6 लाख रुपयाचा सभामंडपच्या आम्हाला प्रयत्नातून त्यांनी काम झालं. आमच्या वाडीत बऱ्याचशा प्रमाणात कामं चालू आहेत. शेतकरी वर्गामध्ये जरा नाराजी आहे. भाजप शेतकरी वर्गामध्ये नाराजी संपर्क. शेतकरी वर्गामध्ये नाराजी 100% आहे, पण ते निवळ ती त्यांच्यामुळेच आहे असं नाही. चढ उतार, आर्थिक धोरण आणि बाजार आपलं पूर्ण सगळी बाजारपेठ याच्यावर चढ उताराचा अवलंबून आहे. निवळ ते भाजप किंवा विखे असं त्या बाजारभावावर म्हणता येणार. लंकेंची जर समजा मी म्हणतो एखाद्या भावामध्ये कांद्यात कमी आहे, त्या तुरीचे बाजार ज्यादा आहेत, हरभऱ्याचे बाजार ज्यादा आहेत, ज्वारीचे बाजार ज्यादा आहेत. मग नुसतं आपण कांदा आणि दुधाला जर बाजार कमी तर अनुदान त्यांनी दिले 5 रुपयाप्रमाणे मिळेल अनुदान मिळेल. लंके एकदम नवखे उमेदवार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याबद्दल लोक नाव घेतात. कशामुळे असेल काय? लोकांना कसं बदल असतं वाटावा. इलेक्शन लागल्यानंतर एखाद्या माणसाने काम जरी किती केलं तरी लोकांचा अंदाज तसा होतो की बाबा नवीन माणसाला बघावा. पण ज्यावेळेस इलेक्शन जवळ येतं तेव्हा ती नौखा आणि नंतर बदल करायचं ही पूर्ण वस्त्रच जातं. आणि आज अशी परिस्थिती झाली आपल्या मतदारसंघामध्ये की तीच झाली की पहिल्या फेरीमध्ये लंकेंनी आघाडी घेतली होती. पण मी ठाम तुम्हाला सांगतो आता बदल झाला आणि सुजय विखे चांगल्या मतांनी निवडून येतील हे मी तुम्हाला ठाम सांगतो. काय शेतकरी काय वाटतं सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती? शेतकऱ्याच्या बघा तुम्हाला सांगतो आतापर्यंत विखेने सगळ्यांना आता मोदीने आपल्याला सगळ्याला दिले, गरिबांना दिले, सगळ्यांना दिलेलं आहे. गरिबांचं तेवढं तारणहार आहे समजा, पण त्यालाच मतदान करावं हीच इच्छा आमची, दुसरं काय नाही. लंके का नको करू नये? कोरोना हे बघा. काळात मतदान चांगलं केलं त्यांनी कोरोना काळात काम. केले पण आमच्याकडे नाहीच ना. शेवटी म्हणजे आम्ही कसं आमच्याकडे इकडं डोलाच्या ह्याचं पैसे मोदीकडूनच येतात आम्हाला, त्यामुळे चांगलं आहे. हा चांगलं थोडक्यात. आपण या ठिकाणी पाहिलं कर्जत तालुक्यातील गायकवाडी येथे आपण मतदारांशी संवाद साधलाय. काय मानसिकता आहे शेतकऱ्यांची, काय मानसिकता आहे मतदारांची, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणची परिस्थिती आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. कॅमेरामन कृष्णासह गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर.